नमस्कार. आता हार्वेस्टिंगचा पिरियड आला मित्र द्राक्ष बागायतदारांनो. तर यावर्षी द्राक्षाच्या ब्रिक्सचा जास्त वापर चालू झाला. त्याचं कारण म्हणजे बेदाण्याला असणारा दर किंवा द्राक्षाला असणारा दर. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट सातत्यानं जाणवायला आहे की ज्या प्लॉटला माल कमी आहे त्याची ब्रिक्स लवकर येते, परंतु त्याला पण दिवस होऊ द्या. कारण ब्रिक्स जरी समजा लोडच्या भागाला 20च्या प्लस राहते आणि कमी मालाला 24पर्यंत ब्रिक्स जाऊ शकते, तर ब्रिक्स वाढली तर उत्पादनामध्ये म्हणण्यापेक्षा ॲव्हरेजमध्ये निश्चित त्याचा फायदा होईल. त्याचं कारण काय तर 90व्या दिवसापासून द्राक्षात साखर तयार व्हायला चालू होती आणि 140 दिवस म्हणजे साधारण 4.5 महिन्याच्या आसपास माल उतरला पाहिजे. लोडच्या भागात एक 4-5 दिवस कमी, लोडला 4-5 दिवस महाग आणि लोडला एक 4-5 दिवस पुढं. तर ही यावर्षी गोडी जरी लागत असली तरी अजून आपण 4-5 दिवस जरी थांबलो तरी त्याचं टनेजमध्ये बेदाण्याच्या ॲव्हरेजमध्ये निश्चित त्याचा फायदा होईल. तर आता ब्रिक्सचा कसा विषय, ब्रिक्स ज्या झाडाला माल कमी आहे त्या झाडाची ब्रिक्स जास्त येते. तर त्याच्यासाठी आपण साधारण असे प्रत्येक घडामधले 4-5 झाडाचे असे वेगवेगळ्या प्रकार, वेगवेगळ्या खाल्ले काय वरचे काय असे, आणि मण्यामध्ये वरच्या मण्यामध्ये ब्रिक्सचं प्रमाण जास्त असते आणि खाल्ल्या मण्यामध्ये ब्रिक्सचं प्रमाण कमी असते. तर आपण हे प्रत्येक साईजचा मणी घेऊन असा हातावरती ही करून ब्रिक्स मीटरवरती टाकून आपण सगळ्याची ब्रिक्स बघितली पाहिजे. तर ती ब्रिक्स आता याची 23 ब्रिक्स आहे. तर याला दिवस झाले ती 142 दिवसाला उतरायला काय हरकत नाही. म्हणून या वर्षीचं बेदाण्याचा दर असल्यामुळे लोकांमध्ये असं झालं की 22 ब्रिक्स आली किंवा 23 आली तर उतरायला चालू होते बागा. कमी बागा पण लवकर उतरू नका. 4.5 महिन्याच्या पुढं किमान कमीत कमी 4.5 महिने प्लस व्हायला पाहिजे किंवा 4.5 महिने प्लस जरी झालं तरी अडचण येत नाही. आणि बेदाण्याचा उतारा किंवा लवकर ज्याची बागा आहे त्या म्हणजे ह्याच्यामधल्या आपल्या छटणी जी लवकर आहे त्याचा माल पण तळसत नसतो. त्याच्यामुळे 4-5 दिवस जरी जास्त दिलं तरी तोटा काय होणार नाही. त्याचा आपल्याला उत्पादनामध्ये आणि घरामध्ये बेदाणा हा घरावर विकला जातो. त्यात शुगर जेवढी जास्त आहे तेवढी शुगर जास्त असल्याशिवाय तो माल क्वालिटीचा तयार होत नाही. त्याच्यावर सुरकुत्या कमी येते ते शुगर जास्त असली की. आणि दरात आणि ॲव्हरेजमध्ये ह्या दोन्हीमध्ये आपल्याला शेतकऱ्यासाठी ते फायद्याचं ठरेल. त्यामुळं 2 दिवस लेट होऊ द्या, लवकर काढायची गडबड होऊ नये. दर आहे तर म्हणून लोकांना थोडंसं यावर्षी सीझन लवकर किंवा पहिल्यांदा विकल त्याला दर राहील. दर कमी होण्याची शक्यता सध्या तरी फार कमी दिसते. त्याच्यामुळं गडबड करून नुकसान करून घेण्यापेक्षा थोडंसं सबुरीनं सिस्टमॅटिक पद्धतीनं आपण जाऊयात. नमस्कार.